गुड मॉर्निंग गाईज, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत मॉर्निंग वॉकला आणि ते सागर रेडी होतोय. मी रेडी झालेली आहे. मी तुझ्यासोबत आहे आणि तू कॉर्ड्स आणलेत खाली आणि तू काय करणार सिरियसली? आणि मग तू मला का आणलंय सोबत? मध्ये मध्ये पॉज केली. हा, मी चाललीये वर. नाही चालतं. हॅलो गाईज, तर आम्ही खाली आलेलो आहोत. आमच्या इथे छोटासा पार्क आहे, तिथे आम्ही चालायला आलेलो आहोत. आणि हा कॉर्ड्स घेऊन आलाय. लावले नाहीत पण ना. तू राहू देत, काही असू दे, पण तू आणलेत खरी. तर तुला कळलं पाहिजे, तुझी बायको सोबत आहे आता आणि बायकोला वर्कआउट करायला आणलाय. वर्कआउट? ए हॅलो, मी जिमला जात होती त्याच्यामुळे प्लीज तू काय मला वर्कआउट करायला आणलीस? आता नाही जाते तरी पण जिम पण लवकर परत स्टार्ट करूया. येस, सगळं आमचे जिमचे पण व्हिडिओज. कमबॅक होगा कमबॅक. तर कसं वाटतंय? 2 महिने झालेत लग्नाला. मस्त वाटतंय. छान छान जेवण बनवून खायला घालते माझी बायको. काय पाहिजे अजून? अच्छा, म्हणूनच मॉर्निंग वॉक सुरू केलेली दिसतीये तू. पोट वाढवून ठेवलंय. 2 महिन्यात पोट वाढवलंय माझं. काय लग्न करण्याचा हा एक बॅड बेनिफिट की लगेच तुमचं पोट वाढणार. असं कुठे लिहिलेलं नाहीये. हे आपल्या experience. हातात असतो कंट्रोल किती आहे आणि किती नाही ते. त्याच्यामुळे बायकांना उगाच बदनाम करून ठेवतो. हे मला आत्ता कळलं. अशी बायको भेटायला पण नशीब लागतं. अच्छा, मग आता अरेंज मॅरेज मध्ये खरंच नाही. अरेंज मॅरेज वाल्यांना उलट सगळं मिळतं. लव्ह मॅरेज वाले फायदा आमचं लव्ह मॅरेज आहे काहीच. येस, लवकरच भेटेल तुम्हाला ती पण स्टोरी. काही मोठी स्टोरी नाहीये, शॉर्ट अँड सिम्पल स्टोरी. सजेशन देऊ शकतात तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स आवडतील, काही टॉपिक्स. हां, तुम्ही काही टॉपिक सजेस्ट करू शकता जे आम्ही तुम्हाला सांगू. नक्कीच तुमच्यासाठी कंटेंट घेऊन. येस, राईट. तर सागर आज तुम्हाला बिल्डिंग दाखवतोय. तू बघितले बिल्डिंग? मी नाही बघितली. मी इथे नवीन आहे. तू मला सांग. 2 महिने झालेत गाईज आणि बघा काय होते नवीन. 2 महिने असते, 3 महिने असू देत, पण नवीन ते नवीन असतं. दाखव आपल्या सोसायटीचं गार्डन सगळ्यांना. इथे छोटासा सिटिंग एरिया बनवलेला आहे आणि जिथे आता आम्ही वॉक करतोय हा वॉक एरिया आहे. तिथे गाड्या पार्क केलेल्या आहेत. हे बिल्डिंग आहे आमची. आता तुम्हाला पूर्ण व्ह्यू मिळेल. थोडं काम चालू आहे आजूबाजूला, सो म्हणून इथे माती पडली आहे. इथे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे समोर. आणि हा इथे चालतोय छान. सकाळी मस्त ऊन येत आहे आणि विटॅमिन डी साठी छान मस्त जागा आहे इथे. आणि खूप मोठा असा राऊंड नाही, बट छान मस्त. तुम्ही सकाळ संध्याकाळ फिरू शकता, लहान मुलं खेळू शकता. अजून हा पार्क वाढणार आहे पुढे, लेट्स सी, तेव्हा आपण तुम्हाला सांगू. आणि छान इथे मस्त झाडं लावलेली आहे. हा बघा, माझं तसं आवरून झालेलं आहे. आज आपण नाश्त्यामध्ये काय बरं बनवूया? चला विचार करते आणि सांगते तुम्हाला थोड्या वेळात. नाश्ता सुचलेला आहे, बनवायचं तरी काय. मी तयार केलेलं आहे मुगाच्या डोश्याचं पीठ. हे आहे पीठ आणि इथे आहे चटणी. तर चला बघूया मुगाचे डोसे. तोपर्यंत हा डोसा आपण देऊयात सार्थक. चला देऊया सार्थकला नाश्ता
आणि विचारूयात त्याचा रिव्ह्यू. सार्थक, मुगाचे डोसे. थँक्यू. चला तर मग बनवूयात अजून मुगाचे डोसे. तुम्हाला पण मुगाचे डोसे आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याची रेसिपी मी लवकरच घेऊन येईन. तर सगळ्यांचे नाश्ते झालेले आहेत. बघूयात सागर काय करतोय, बोलूयात थोड्या वेळ त्याच्याशी. सागर, काय ग? काय करतोयस? काय नाही, बसलोय, फोन बघतोय. तुला माहिती आहे का आपली एक गोष्ट राहून गेली आहे अनबॉक्सिंग करायची. कोणती ग? एअर फ्रायर. अरे हा, आपला एअर फ्रायर अनबॉक्स करायचा बाकी अजून. येस. करूयात मग आज. ओके, मला पण आहे वेळ. चला तर मी स्टूल आणते. सागर, स्टूल आणलाय मी. येस, चलो. तिथे आहे आमचा एअर फ्रायर. हा, आता सागर चढतोय वर, काढतोय. लग्नात हा माझ्या ताई आणि जिजूंनी दिलेला आहे. बघूया. येस, इथे नाव पण लिहिलेलं आहे. चला तर मग ओपन करूयात एअर फ्रायर. टेम्परेचर दिलेलं आहे. आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो. ह्याच्यात नॉनव्हेज बनवू शकतो. येस, वेगवेगळे टेम्परेचर सेट करणं, टाइम डायलर. राईट. छान आहे, मस्त. मग आता तर आपल्याकडे खूप सारा कॉन्टेंट बनायला तयार आहे. येस, आता नवीन नवीन रेसिपीज लवकरच बघायला मिळतील तुम्हाला. मला एक आयडिया आली आहे रे तुझ्या. मला एक आयडिया आली आहे. हा, बोल ना, काय करूया? आपण हेल्दी एअर फ्रायची सिरीज चालू करूया. येस, चालेल. गरज पण आहे आता काळाला. चला तर मग मंडळी, सजेस्ट करा तुम्ही एअर फ्रायच्या सिरीजमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल. हेल्दी फूड, एक्झॅक्ट. फास्ट फूड, फास्ट केक्स आणि खूप काही काही. तर सजेस्ट करायला विसरू नका. चला तर मग एअर फ्रायर तर ओपन झालेला आहे आणि लवकरच तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन रेसिपी एअर फ्रायर्सच्या घेऊन येऊ. आणि हेल्दी वन, फास्ट फूड, तसेच बेकरी प्रोडक्ट्सही बघूयात. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आता जेवणाची वेळ होत आली आहे, तर बघूयात आता काय बनवायचं आहे जेवायला. ते पीठ भिजवलेलं आहे आणि आता मी करते सिमला मिर्च बटाटा भाजी. तर बघूयात कशी करते मी ते. पहिले कापून घेऊयात सिमला मिर्च. मी 3 सिमला मिर्च घेतल्या आहेत मोठ्या. कापूयात कांदा. शिमलाचा वास आलेला. अच्छा, वास येतो. मी अजून भाजी पण टाकली मी. चला तर मग सुरुवात करूयात भाजी बनवायला. थोडी मोहरी,
तडतडू द्यायचे. त्याच्यानंतर टाकायचं आहे कांदा. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण यात घालूयात मसाले. तिखट 2 चमचे, थोडी हळद, थोडी काश्मीरी पावडर, थोडासा गरम मसाला. मी यात थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून ते शिजतील आणि मसाले छान भाजले जातात. चवीप्रमाणे घालायचं आहे. मसाला शिजून झाल्यावर आपण घालणार आहोत यात बटाटे. आपण ठेवणार आहोत झाकण. आपली भाजी तयार आहे. बटाटे शिजले आहेत. यात थोडं मी घालते खोबरं. सगळ्यांची जेवणं झाली आहेत. माझंही आवरून झालं आहे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूयात. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.